सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या रजनी टुर्नामेंट्स मध्ये अर्थातच ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो अट्टहास मध्ये पूर्णत्वास नेत असताना मैत्री ग्रुप पेन पूर्व विभाग 18 शिलेदार एक देखणं स्वप्न या ग्रुपनी पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी रोशनभाई गेले 2 महिने हे 18 शिलेदार अथक मेहनत अथक परिश्रम घेऊन ही स्पर्धा या पेन पूर्व ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या भेटीला आणलेली आहे. तर पुन्हा एकदा मैदानाकडे बोलतोय जिथे सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो एका बाजूला आहे तो सम्राट नाणेगाव. विशेष म्हणजे हे जे ऐतिहासिक मैदान आहे या ऐतिहासिक मैदानाचा एक मोठा इतिहास आहे कारण याच मैदानावरती बरेचसे रेकॉर्ड्स हे सम्राट नाणेगावचा कुमार असेल किंवा प्रवीण असेल ह्या दिग्गज खेळाडूंनी केलेला आहे. तर मॅच कडे प्ले पंचांकडनं इशारा येतोय. पहिलं पिवनचं षटक हातात येतो ओमकार पाटील मॅन फ्रॉम चांभारली. चांगला मॅच पहिला चेंडू या वेळेस मात्र अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेलेकच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू स्थिरवतोय. चेंडू फील्ड केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने ही धाव पूर्ण केली जाते कारण पिवनचं हे षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त हाणामारी करण्याचा प्रयत्न हा या दोन्ही बॅटरचा असणार आहे. त्यामुळे नक्कीच जर पहिल्या पिवनच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा जर झाल्या तर मात्र उर्वरित षटकामध्ये एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मात्र हा आपल्याला सापोली पिंपलगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचं खातं कोल्लं गेलेलं आहे. यावेळेस मात्र मोठा बिग हिट चेंडू बराचसा हवेमध्ये झेल होण्याची शक्यता झेल होतं का बघूया आणि कुमार मात्र यावेळेस मात्र कुठलीच चुकी करणार नाही. चांगला रनिंग हँड कॅच आणि पहिली विकेट जाते बॅक टू द पॅव्हलियन. ठोक डीजे चांगला प्रयत्न होता. अतिशय सुंदर बिगेट काढण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न मात्र पूर्णपणे फसला गेला. असफल ठरला गेला. उंची जास्त लांबी कमी अशा पद्धतीने हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. आणि कुमार हा असा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे पूर्णपणे 100% मात्र आपल्या संघासाठी देत असतो प्रत्येक वेळोवेळी. तोच कुमार मात्र रनिंग हँड कॅच पकडली जाते आणि पहिली विकेट जाते ती डकाउट मध्ये. संघाची धावसंख्या ओमकार जातो बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या धावफलकावरती जमवते ती 1-1. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. दिशा देण्याचा प्रयत्न होता. पिचिंग ऑफ द लेग साइड. पंचांचा इशारा येतो हा अवांतर व्हाईट बॉल आणि अवांतर 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली जाते. संघाची धावसंख्या पहिलं षटक पिवनचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. सुंदर क्रिकेट सुंदर आयोजन आणि चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद. यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. लीडिंग एज लागली जाते. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू फील्ड केला जातो. 1 धावेने भर पडली जाते. 1 धावेने संघाची धावसंख्या जमावते 3 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. एकीकडे आहे आयकॉन सूर्यमस्कर मोह संघाचा खेळाडू आणि ओमकार पाटील सांभारली आणि एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय बंटी जोशी पेठ खारगर आणि संदीप पुंडे सांभारली. म्हणजे असा बॅटल या दोन आयकॉन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी तो ओमकार. सुंदर चेंडू यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. सुंदर क्षेत्ररक्षण काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. गली आणि बरोबर थर्डमॅनच्या शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट गलीच्या बरोबर मधोमध हा चेंडू फील्ड केला जातोय. बघा अतिशय एफर्ट म्हणजे जर प्लेइंग 11 जर तुम्ही चांगल्या पद्धतीने 100% जर तुम्ही दिलात तर मात्र संघ मात्र चांगला कामगिरी करू शकतो. संघ मात्र अपोजिशन संघाला कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तो प्रयत्न मात्र यावेळेस मात्र सम्राट नाणेगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. काय गती आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार पाटील
बघा काय सुंदर गोलंदाजी हाताळतोय, कारण पिबनचं हे असं षटक आहे, या षटकामध्ये कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न जर तुमच्याकडून झाला तर मात्र संघ मात्र तुमचा चांगला आगेकूच करू शकतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, दिशा पण पूर्ण भरकटली गेलेली आहे आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी. आणि सरळ जाते विकेट किपर याच्या ग्लोव्ह मध्ये. संघाची धावसंख्या पिबनचं पहिलं षटक समाप्तीनंतर 4 धावा. काय षटक हाताळले ते बंटी जोशी, सॉरी ओमकार पाटील सांभारली. सम्राट नाणेगाव संघाचा आयकॉन आहे. बघा बरेचसे आयकॉन या मॅच मध्ये मात्र आपली चांगली खेळी साकारताना. पहिला मॅच झाला तो साई कोडबी विपक्ष जिनियस ग्रुप. साई कोडबीच्या अजय भास्माने 48 धावांची 21 चेंडूमध्ये 48 धावांची एक जबरदस्त इनिंग साकारली होती. म्हणजे प्रत्येक आयकॉन खेळाडूवरती प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे. प्रत्येक आयकॉन खेळाडूवरती मात्र स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने आयकॉन खेळाडू आपला परफॉर्म करतो याच्यावरती लक्ष असणार आहे. त्यामुळे प्रत्येक आयकॉन खेळाडू आपला 100% देत असताना आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर अशा पद्धतीची खेळी मात्र नक्कीच आयकॉनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. रिव्हर एंड करून सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळतो. कुमार नलावडे सम्राट नाणेगाव संघाचा एक असा खेळाडू आहे ज्याने आनंदवाडी क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगला प्रयत्न केला होता. तो प्रयत्न मात्र त्यावेळी फसला गेला. मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा याच खेळाडूने कुमार नलावडेने 3 चेंडू 18 धावा असा लगातार 3 षटकार मारण्याचा प्रयत्न झाला होता. तोच कुमार मात्र यावेळेस मात्र आपला सम्राट नाणेगाव संघ आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4. सुंदर चेंडू, चांगला ड्राईव्ह, सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. परंतु डायरेक्ट हिट मात्र यावेळेस मात्र थोडंसं फसलं गेलंय. जर डायरेक्ट हिट झाला असा एसटी 90 चेंडू आदळला असता तर कदाचित फलंदाज मात्र अडचणीमध्ये सापडू शकला असता. परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बघा क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेट जर तुमची चांगली असेल तर मात्र तुम्हाला धावेपासून कोणी रोखू शकत नाहीये. जर डायरेक्ट हिट झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टीला मात्र प्राधान्य दिले जात नाही. धावसंख्या एका धाव्याने वाढली जाते, एका धाव्याने संघ आगेकूच करतोय. संघाची धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5. यावेळेस मोठा फटका आणि फटक्यामध्ये झटका मिळतोय तो कुमार नलावडेला आणि सरळ जातोय डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षणाच्या वरून. कुमार बघा बरोबर फुटवर्क आणि दृष्टी प्रॉपर कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. मोठा आवाज आला आणि सरळ जातो षटकार. सुंदर. यावेळेस मात्र व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू थोडासा स्विंग दिली, चेंडू थोडासा मागे ठेवला, परंतु एक धाव मात्र ही राहुलच्या खात्यावरती जमा होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते ती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा या धावफलकावरती जमा होत आहेत. म्हणजे बघा सिंगल, डबल, षटकार, चौकार असं कॅल्क्युलेशन मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शॉट आम्पोन इज अ ब्युटिफुल. सरळ जात आहे डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. अमरली आणि गावदेवी आंबेकर दोन्ही संघनायक टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं लगेचच. इनिंग संपल्यानंतर काय मोठा फटका आपल्याला पाहायला, काय मोठा आवाज या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ जातो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. जबरदस्त माहिती षटकार. धावसंख्या 18. सुंदर चेंडू, दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र डायरेक्ट हिट. परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय कुमारचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात बघा. प्रत्येक धावेसाठी संघर्ष, प्रत्येक विकेटसाठी संघर्ष, कारण क्रिकेटमध्ये संघर्ष आणि संघर्ष
जर पाहायला मिळाला तर मात्र क्रीडा रसिक मात्र चांगल्या पद्धतीने क्रिकेट एन्जॉय करू शकतात। एका धाब्याने भर पडली जाते। तसा एकूणी मोठी अपील, परंतु यावेळेस मात्र अपील मध्ये विश्वास कमी आणि उत्साह जास्त। लेग बायचा इशारा पंचांकडून येत आहे। एका धाब्याने भर पडली जाते। एका धाब्याने 2 षटकांचा खेळ पूर्ण होते। संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते ती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा। चला दोन्ही संघाने टॉस साठी येऊन थांबायचं आहे। जबरदस्त मॅच, जबरदस्त आयोजन, मैत्री ग्रुप स्लोगन बघा काय, एक नातं रक्ता पलीकडचं। म्हणजे प्रत्येक नातं जपण्याचं काम, प्रत्येक नातं टिकवण्याचं काम या 18 शिलेदारांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर देखणं नियोजन, कारण खूप वर्षानंतर पेन पूर्व भाग ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ही रजनी टुर्नामेंट्स आपल्याला पाहायला मिळते। 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय। 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय। धावसंख्या 20। आतापर्यंत एकच विकेट मात्र जाते ती। सुंदर चेंडू, चांगला ड्राईव्ह, मोठा झेल घेण्याचा प्रयत्न होता। काय रनिंग हँड कॅच, प्रवीण नलावडे उर्फ झेडके ठोक डीजे। राजकारण या सगळ्या गोष्टी जमल्या, पण तो क्रिकेट आणि मंगेश दलवी यांचं नातं खूप घनिष्ठ आहे। कारण मंगेश भाई दलवी एक चांगले लेदर क्रिकेटर म्हणून, एक जर आपण 10 वर्ष जर फ्लॅशबॅक मध्ये गेलो तर रायगड लेदर क्रिकेटमध्ये एक चांगला गुणवंत गोलंदाज म्हणून त्यांची एक ओळख होती। तर मॅच कट बोलतोय, चांगला पहिला मोठा आपला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता, पण तो फटक्यामध्ये ताकद कमी पडली। पण तो प्रवीण नलावडे काय कॅच पकडला आणि जबरदस्त रनिंग अँड कॅच आणि दुसरी विकेट जाते बॅक टू द पॅव्हिलियन। जीवन पाटील स्वतः संघनायक, चेंडू थोडासा खाली राहतोय, हलकासा दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु मर्यादित टेनिस क्रिकेटमध्ये जास्त धावा करण्याचा प्रयत्न जर झाला तर मॅच मात्र अपोजिशन संघाला तुम्ही थोडासा प्रेशराइज करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून होऊ शकतो। परंतु बघा काय आयकॉन खेळाडू इनिंग साकारतायत। ओमकार टू बंटी, सुंदर यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण तो इनसाइड एज लागून जातो, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये। स्वतः कुमार नलावडे, म्हणजे एकीकडे कुमार आणि दुसरीकडे प्रवीण, हे दोघे बंधू संपूर्ण मैदान कव्हर करतायत। याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात चिकाटी आणि याला म्हणतात पेशन्स। धावसंख्या एकीने वाढली जाते। धावसंख्या होती ती डबल दुरी फलकावरती 22। चेंडू हलकासा दिशा देण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन हलकासा पंच करण्याचा प्रयत्न होता, पण तो क्रिकेटमध्ये लक्षात घ्या, ॲज अ बॅटर म्हणून ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये उतरता तर फ्रंट फूट इज मोस्ट इम्पॉर्टंट। फ्रंट फूटला जर तुम्ही खेळलात तर चांगल्या पद्धतीचे फटके मात्र तुमच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळतील। बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न होता, तो थोडंसं प्रेशराइज तुम्ही नक्की होऊ शकता। यावेळेस मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला चेंडू हा आपल्याला पाहायला मिळतोय। एका धावेने भर पडली जाते। एका धावेने संघ आगीकूच करतोय। संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते ती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा। पहिलं षटक हाताळलं होतं ते ओमकारने आणि 6 धावेत एक महत्वाचा बली घेतला होता, आणि त्याच्यानंतर हलकासा फ्लिक, बघा लेदर क्रिकेटमध्ये फ्लिक शॉट, द गॉड ऑफ लेदर क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सर, म्हणजे त्यांचा फ्लिक शॉट हा खूप फेमस होता। फ्लिक शॉटवरती बाउंड्री डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या क्षेत्रामध्ये ही बाउंड्री आपल्याला
प्रत्येक फ्लिकच्या शॉटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. कारण सचिन रमेश तेंडुलकर संघाची धावसंख्या धावफलकावरती जमवते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय 24 धावा म्हणजे 8ची सरासरी मात्र प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. कोणी म्हणजे बघा ओमकार पाटील ह्या आयकॉननी काय 2 षटक हाताळले, 2 महत्वाच्या विकेट घेत फक्त 10 धावा म्हणजे एक आयकॉनिक इनिंग आपल्याला ओमकार पाटील याच्याकडून पाहायला मिळतोय. त्यामुळे बघूया आता दोन्ही संघामध्ये तितक्याच ताकदीचे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आयकॉनचे एफर्ट्स मात्र हे संघासाठी नक्कीच ॲडव्हान्टेज आणि युजफुल ठरू शकतात. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मला वाटतंय चला पंचांना विनंती असणार आहे कारण मुळातच सामने खूप उशिरा सुरू झालेले आहेत. कारण खेळाडूंना किंवा कॅप्टनला एक्स्ट्रा टाइम आपण देऊ नका, लक्षात घ्या. चौथं षटक हाताळतो तो शुभम उतेकर. जबरदस्त नियोजन. संपूर्ण मैदान मध्ये आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. कारण प्रेक्षक राजा हा खूप मोठा असतो. हिवाळा चालू आहे, थंडी पण आहे, परंतु थंडीची पर्वा न करता प्रेक्षक राजा मात्र या रजनी टुर्नामेंटचा मनमुराद आनंद घेतोय. सलाम तुमच्या कार्यास. तर पुन्हा एकदा मॅचकडे बोलतोय. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वतः अमोल एरंकर सर मनापासून स्वागत करतोय. चौथं षटक हाताळतोय तो शुभम उतेकर रिव्हर एंड करून. शुभम टू बंटी सापोली संघाचा आयकॉन. मोठा फटक्यामध्ये झटका मात्र मिळतोय तो बंटी याला आणि शुभम उतेकर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतोय. काय सक्सेसफुल गोलंदाज ठोक डीजे. मनामध्ये भीती असते आयकॉन खेळाडूंसमोर गोलंदाजी करताना. एक तुमची स्वतःचा एक प्रयत्न असतो, स्वतःचा एक एफर्ट असतो, पण तो एफर्ट बघा पूर्णपणे 100% देत असताना शुभम उतेकर पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला थोडासा स्लो ठेवला, चेंडू थोडासा मागे ठेवला आणि प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक मात्र बिग हिट झाला नाहीये आणि डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये बंटी जातो बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड आयकॉन सापोली पिंपलगाव संघाचा संदेश मुंडे मॅन फ्रॉम सांबार्ली संघाचा हा खेळाडू. त्यामुळे आता बघा कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न होतोय का शुभम याच्या माध्यमातून. व्यावसायिक क्रिकेटर आणि लोकल क्रिकेटर असा बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय, पण तो लोकल क्रिकेटर मात्र या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती सक्सेसफुल ठरत असताना. मित्रांनो आयुष्यामध्ये तुमचं जीवन किती ब्लॅक अँड व्हाईट असू द्यात, पण तू जगणं मात्र कलरफुल जगलं पाहिजे. शुभम मला वाटतंय महिला प्रेक्षक वर्ग सुद्धा नाणेगाव संघाचा क्रिकेटचा आनंद घेते. चांगला सपोर्ट, चांगले आशीर्वाद मात्र त्यांचे नेहमीच नाणेगाव संघाच्या पाठीशी असतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेस खेळला जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सीमेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातो. काय सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर फेकी आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, म्हणजे ऑल इज वेल. चांगला फटका, चांगली गॅदर आणि चांगली फेकी, म्हणजे बघा. परंतु 2 धावा मात्र नाणेगाव संघ वाचू शकला नाही. 2 धावेने सापोली पिंपलगाव संघ आगेकूच करत असताना संघाची धावसंख्या 26. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये, पण तो सुंदर क्षेत्ररक्षण. बघा काय नाणेगाव संघ एफर्ट करतोय. हर्षल खांडेकर काय
प्रयत्न सक्सेसफुल प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात नाणेगाव संघाचे. नाणेगाव संघ बघा पूर्णपणे मैदानामध्ये कब्जा करत असताना प्रवीण असेल, कुमार असेल, हर्षल असेल, सागर असेल, सर्व खेळाडू मात्र 100% देत असताना सौरभ मालुसरे लेदर क्रिकेटमध्ये चांगला प्रयत्न होता, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो खूप सारी मेहनत, स्ट्रगल हे अतिशय महत्वाचं असतं. काय सुंदर चेंडू फेकलाय, जबरदस्त. म्हणजे बघा शुभम, लोकल बॉईज, व्हॉट अ डिलिव्हरी. मुंडेला थांबवलंय, मुंडेला शांत केलंय. या वेळेस मात्र शॉर्ट डिलिव्हरी, परंतु सागर थोडीशी मिस्टेक करतोय. बघा एक एक धाव किती महत्वाची असते. शुभम उतेकर मात्र काय दे सुंदर गोलंदाजी करतोय. खरखरच कौतुक केलं पाहिजे या गोलंदाजाचं. रणजी टुर्नामेंट्स मध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करत असताना शुभम आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु बघा कुठल्याच प्रकारचा आयकॉन खेळाडूला मोठे फटके मारण्यास वाव देत नाहीये. धन्यवाद सन्माननीय पीटी शिंदे, आपला बहुमोल वेळ या स्पर्धेसाठी आपण दिला. अर्थात पेंटोरा भागाच्या प्रेमाखातर आपली उपस्थिती निश्चितच या कार्यक्रमासाठी प्रार्थनीय होती. यावेळेस कौतुक करावं यांचं, कारण शालेय पोषण आहार महाराष्ट्र शासनामार्फत जो विद्यार्थ्यांना दिला जातो, 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांच्या आहारामध्ये अंडी देण्याचं जे जिअर कोणी काढलं असेल तर अनिल भाऊ खामकर यांनी काढले. एकदा अनिल भाऊ खामकर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन नव्हत्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाला मुलांच्या आहारामध्ये अंड देण्याचं काम जो जिअर कोणी काढला असेल तर आमचे अनिल भाऊ खामकर. धन्यवाद. आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण आपला बहुमूल्य वेळ देऊ. तुम्ही आलात. 4 षटकांचा खेळ पूर्ण होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमवते 30 धावा. पहिलं षटक हाताळलं होतं ते ओंकार पाटील, 6 धावा. दुसरं षटक हाताळलं कुमार, 16 धावा. तिसरं षटक हाताळलं पुन्हा ओंकार पाटील, 4 धावा. आणि चौथं षटक हाताळलं होतं ते शुभम मोतेकर. काय षटक हाताळलं आणि 2 महत्वाच्या विकेट. तीस धावा या धावफलकावरती जमा होते ते सापोली पिंपलगाव संघाच्या. आणि आता शेवटचा ना स्लॉग ओव्हर षटक आणि स्वतः संघनायक अजून सुद्धा मैदानामध्ये जीवन पाटील. आता मात्र जीवन पाटील याला थोडस आक्रमकता आणावी लागेल आपल्या खेळामध्ये. यावेळेस मोठा बिगिड आणि माझे शब्द मात्र हवेत राहिले. बरोबर स्टेप आउट झाला आणि याला म्हणतात प्रॉपर क्रिकेटिंग हिट. सरळ जातोय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. हेटवणे डॅमला मानवंदना करणारा षटकार. बघा कॅप्टनला आता कॅप्टन इनिंग खेळावी लागेल, कारण 4 षटकांमध्ये फक्त 30 धावा होत्या. 50 पर्यंत न्याव्या लागेल आणि हा एक मोठा षटक आणण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा फुलेल्यांचा चेंडू बॅक टू बॅक. जीवन पाटील याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चेंडू सीमा रेषे बाहेर. हा आहे तो षटकार.
अवघ्या 4 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या. असं वाटत होतं की नाणेगाव संघ मात्र सापोली संघाला कमी लो स्कोरिंग मॅच मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतोय की काय, परंतु याला म्हणतात वामन दरोडाचं क्रिकेट. 2 मोठे फटके. सापोली पिंपलगाव संघ पुन्हा एक चांगला टार्गेट सेट करत असताना या 12 धाव्यांनी संघ आगेकूच करतोय. धावसंख्या होती ती 42. स्वतः संघनायक जीवन पाटील खेळतायत 2 षटकांच्या साह्याने 14 धावांवरती. आणि आता उर्वरित 4 चेंडू मध्ये सुद्धा मोठे फटकेची अपेक्षा असणार ते संघ समर्थकांना. त्यामुळे आता उर्वरित 4 चेंडू कशा पद्धतीने जीवन पाटील खेळतात बघूया. मनोधैर्य वाढलेले आहेत, होप्स वाढलेले आहेत, पण तो यावेळेस मात्र फसवलाय. झेल होतोय काय बघूया. आणि आता मात्र झेल पकडला जातोय आणि जीवन पाटील जातात बॅक टू द पॅव्हिलियन. श्रीसाई कामाले विपक्ष गावदेवी आंबेकर दोन्ही संघनायक टॉस साठी आपण यायचंय. चला दर्शक सरांना विनंती असणार की आपण टॉस बॉक्स वरती पोहोचायचं आहे. प्रवीणजी इंदुलकर याला विनंती आहे की आपण टॉस साठी जायचंय. असं वाटत होतं की षटकारांची हॅट्रिक होतोय की काय, परंतु यावेळेस मात्र सागरने मात्र थांबवलेला आहे. व्हेरिएशन आलेला आहे. याला म्हणतात चेंज ऑफ पेस आणि यूज ऑफ द माइंड. धावसंख्या 42. पुन्हा एकदा ओव्हरपिच डिलिव्हरी हलकासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रशांत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. म्हणजे बघा पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा आणि उर्वरित 2 चेंडूवरती पुढच्या 1 धावा आणि एक महत्वाची विकेट. याला म्हणतात क्रिकेट. कसा यू टर्न घेऊ शकतो ज्याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 43. मोठा फटका आणि यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेट आणि डीप लॉंगाच्या या क्षेत्ररक्षकाच्या वरून हाय येतोय माहिती. चेंडू सीमा पार आर पार. वामन दरोड सर नेहमी म्हणत असा षटकार. पहिले 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. धावसंख्येला एक चांगला आकार दिला होता. त्याच्यानंतर थोडासा बॅकफुटला गेला होता आणि नंतर बरोबर 5व्या चेंडूवरती एक मोठा बिगेट षटकार. संघाची धावसंख्या 49. आणि आता शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता डीप लॉंग क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेक आणि यावेळेस मात्र बघूया आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने या 2 धावा पूर्ण केल्या जातात. अर्धशतक मात्र संघाच्या खात्यावरती जमा होत आहेत. तब्बल 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 30 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते ती 51 आणि 52 धावांचं एक चेसेबल टार्गेट मात्र सापोली पिंपलगाव संघाने केलेलं आहे. तर पुन्हा एकदा
सुरू करायचा. आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. तर डावाला सुरुवात झाली. टार्गेट चेस करायचं आहे या ठिकाणी नाणेगाव टीमला. मैदानाच्या आतमध्ये 52 नॉन स्ट्रायकिंग एंडला सूर्या मस्कर आणि स्ट्राईक एंडला आपण पाहता खेळाडू आहेत त्या ठिकाणी कुमार नलावडे. मोठं नाव आहे पेन पूर्व विभागातील आणि त्याच्यासाठी हे होम ग्राउंड आहे आणि तो मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आला आहे. आमचे पनवेलचे मित्र निखिल जाधव हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून नाणेगाव टीम आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्यांचा आभार. आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना खालापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राजेशजी पार्टी सर यांचं देखील आपण करूया स्वागत. तेही या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. अतिशय मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नाणेगाव विपक्ष एका बाजूने संघ असेल तो म्हणजे सापोली पिंपळगाव. कोंडाई 11 सापोली पिंपळगाव या दोन संघामध्ये लढत. पहिल्या षटकासाठी संदेश मुंडे. तेज सरळ बॉल. अतिशय वेगवान असा हा गोलंदाज आहे. बघा दोन संघांमध्ये एकाच गावचे दोन आयकॉन ते देखील एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतील. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण ओंकारला पाहिलं, तोही चांबार्लीचा खेळाडू. आणि यानंतर या इनिंगमध्ये आपण संदेश मुंडेला पाहताय, तोही चांबार्ली संघाचा खेळाडू. वेताळदेव चांबार्ली म्हटलं की खरं तर ग्रामीण क्रिकेटमधली एक मोठी महासत्ता, एक अतिशय ताकदवर संघ. रजत मुंडे, योगेश जांभळे, अमित मुंडे यांचा हा संघ आपण पाहिलाय. त्या संघातील हा खेळाडू आहे संदेश मुंडे. या बॉल लॉफ केला, बॉलला ऑन साइडला खेळले डाऊन द ग्राउंड. कुमारचं होम ग्राउंड आहे. लोकल बॉय चमकलाय, त्याच्या बॅटमधून धमाका, षटकार. बघा संतोष खेडेकर साहेबांकडून कुमारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मामा भांजे मामांकडून हे पारितोषिक आलंय आपल्या खरतर भाच्याला. ज्या ठिकाणी कुमार, मी मगाशी म्हटलं हा लोकल बॉय आहे खरतर या मैदानावरती, त्याचा होम ग्राउंड आहे. आणि काय फटका सजवलाय संदेशच्या अगेन्स्ट. हम भी किसी से कम नाहीये, सांगतोय कुमार मैदानाकडे. यावेळेला बघा परफ्यूम डिलिव्हरी, जबरदस्त कमबॅक, तिखट बाउन्सर, आपटी बार पाहायला मिळाला संदेश मुंडेचा. गुड लेंथमध्ये बॉलने टेकऑफ घेतला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार मारल्यानंतर आपण पाहिला लेंथ थोडीशी कमी केली आणि अगदी गुड लेंथमध्ये टाकला हा बॉल. 6 धावा धावफलकावरती. अजी मामदुले सर, अंपायर्स बघा इकडे लक्ष द्या प्लीज. षटकार मारा तो बॉल ओव्हरस्टेपिंग नो होता. येस, थँक्यू. यस, ह्या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या आहेत. बघा दोन्ही आमच्या टेक्निकल स्कोरर आणि ऑफिशियल स्कोरर आपण देखील लक्ष द्या. आणि इथे आपण पाहताय षटकार जो मारलेला बॉल तो मात्र ओव्हरस्टेपिंग नो होता. चैतन्य पाटील टाकी गावचा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये असेल. आणि सलग 2 डॉट बॉल संदेश मुंडे कडून पुन्हा एकदा पाहायला मिळाले. तिखट बाउन्सर. यावेळेला बॅकफुटला आले कव्हरच्या वरती. अपिश कव्हर ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. स्पर्धेमध्ये केलाय. अतिशय स्फोटक खेळाडू. यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चालला मागे त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे. खराब फिल्डिंग, सेकंडचा कॉल, बॅकअपसाठी दुसरा खेळाडू आला आणि इथे आपण पाहत आहे 2 धावा या चेंडूवरती मिळतील. खरं तर आपण पाहत आहे नवी शिरबन विचुंबेचे सर्वे सर्व युनियन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आमचे निलेश दादा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याकडून सूर्याला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. मनपूर्वक त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. यावेळेला आपण पाहत आहे ऑन द राईज खेळायचं होतं खरं तर आपण पहिला लेंथ बॉलचा वापर केला संदेश मुंडेने, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये अपेक्षित धावसंख्या पाहायला मिळाली. आयकॉन गोलंदाजच्या अगेन्स्ट 6 चेंडू फेस केले कुमारने. धावा बनवल्या आपल्या संघासाठी तब्बल 13. ग्रेट स्टार्ट, चांगली सुरुवात. 52चं टार्गेट चेस करायचं आहे, त्यामुळे अजूनही 39 धावांची गरज येणाऱ्या 4 षटकांमध्ये.
24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट सबस्क्राईब त्यांचे आपण पाहिले 3 लाखाच्या वर गेले आणि चांगली खरं तर त्यांना मात्र या ठिकाणी चांगलं संधी मिळाली. इथे आपण पाहत आहे खरं तर दमदार कामगिरी त्या ठिकाणी करावी लागेल आता सूर्या मस्करला. बरेचसे प्रेक्षक खरं तर आपण पाहिला पहिली रात्र आणि खूप दूरवरून मात्र प्रत्येक जण या स्पर्धेचा आनंद घेतात. रोहन बोरीर धाकटी जुईचे तेही स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही स्वागत आपण करूया. बघा सेकंड ओव्हरसाठी आलाय खरं तर नुकताच आपण पाहिला महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश त्या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याचा एकमेव संघ ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला सेमीफायनलमधून फायनलला पोहोचला आणि उपविजेता राहिला त्या संघाचा प्रमुख खेळाडू अष्टपैलू खेळाडू बंटी जोशी मैदानाकडे आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली. सूर्या मात्र जे रिस्क घेत नाहीये. सूर्या सावधरित्या डावाला पुढे घेऊन जाणार आणि आपल्या संघ सहकार्याला त्या ठिकाणी नक्कीच तो संधी निर्माण करून देतो. एक चांगला गुणवान खेळाडू त्याला मात्र भरपूर शुभेच्छा आपण पाहता येताना. स्वतः नशीब शेठ भोईर या स्पर्धेचा आनंद घेतात. सूर्याचे खरं तर बॅकबोन म्हणून ज्याला संबोधतो आपण खरं तर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याने खरं तर आपण पाहता नशीब भोईर ज्याने अनेक वेळा त्यांना चांगली संधी निर्माण करून दिली आणि आज मात्र हा खेळाडू एक वेगळ्या धाटणीचा बनलाय. कुमार नलावडे शॉटम पूल करायचा बॉल मागे चाललाय आणि झेल खाली 4 क्षेत्ररक्षक आले. बघा बंटी देखील आला होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र हा झेल टिपला गेलाय. खेळाडू बाद होताना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये कुमार नलावडे लोकल बॉय चाललाय डगआउटच्या आश्रयाला. कुमार नलावडे बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता त्या ठिकाणी प्रवीण नलावडे चाललाय. आणखीन एक अतिशय विस्फोटक खेळाडू प्रवीण आणि कुमार ही जोडी आहे. बंधुराज आहेत दोन्ही खेळाडू आणि हे घरचं क्रीडांगण नाणेगावचं त्यांच्यासाठी आणि नेहमी चांगला प्रवास या खेळाडूंचा राहिला आणि तो मात्र 3ऱ्या क्रमांकावरती चालला. 14 धावा धाव फलकावरती 52चं टार्गेट. त्यामुळे अजूनही 38 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना त्या ठिकाणी नाणेगाव टीमला. बंटी जोशी कमबॅक करतो या ओव्हरमध्ये. RCC पेठ रातो के कातिल ही उपाधी खरं तर ज्या संघाला मिळाली नाईट स्पेशालिस्ट म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं त्या संघाचा कॅप्टन अष्टपैलू खेळाडू एकाच दिवसामध्ये डे आणि नाईट फॉर्मॅटमध्ये एका दिवसामध्ये 2 बाईक पटकवणारा हा खेळाडू आणि आजवर 13 बाईक या खेळाडूच्या नावावरती राहिला असा हा गुणवान गोलंदाज. चॉप करायचा होता बॉल यॉर्करचा प्रयत्न होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला वाईड लाईनच्या बाहेर वाईड यॉर्कर आणि इथे आपण पाहिला हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्याच मॅचमध्ये अजय बसमा चमकला ज्याने 48 धावांची इनिंग साकारली होती. 73 धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ पराभूत झाला. दुसऱ्या मॅचमध्ये 35 धावा डिपेंड देखील होताना पाहिल्या या विकेटवरती. स्टेप आउट झाले शफल झाले आणि इथे मात्र आपण पाहता लाऊड अपील तेच सरळ अपील होती या ठिकाणी आपण पाहू शकाल एजसाठी. परंतु इथे कोणत्याही प्रकारचा रिस्क नाही आहे. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला परंतु सूर्या अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याला अजूनही संधी मिळाली नाही आहे. एकही बॉल त्याने फेस केलेला नाही आहे इनिंगमध्ये. यस एक बॉल त्याने फेस केला सिंगल काढली तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. मग अगदी व्यासपीठाच्या मागच्या बाजूला देखील आमचे पेनकवलीवाड्याचे देखील प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आमचे काले ते देखील सामन्याचा आनंद घेत असताना उद्यापासून पेन चॅम्पियन्स ट्रॉफीचं देखील दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल नगरपालिकेच्या क्रीडांगणावरती. यावेळेला लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह लेंथवरती होता. ड्राईव्ह करत असताना बॉल मागे लॉंग ऑफला चालला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फक्त सिंगल या बॉलवरती आली आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो मैदानाच्या आतमध्ये. एक खेळाडू बाद 15 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी येणारे काही बॉल आणि 37 धावांचं समीकरण. सूर्या मस्कर रायगड प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू चमकला. ॲज अ ओपनर म्हणून त्याने चांगली भूमिका साकारली. प्रत्येक गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडला होता असा हा खेळाडू मात्र या मैदानाच्या आतमध्ये
स्ट्राईक एंडला आलाय, ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटची आतली कडा घेऊन बॉल शॉर्ट पॉईंट लेगला चाललाय. एक सिंगल मात्र सूर्याला मिळेल, एक सिंगल मिळेल नाणेगाव टीमला. परंतु या ओव्हरमध्ये बंटी जोशीने केलंय कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि या ओव्हरमध्ये आल्या फक्त 3. आता सामना बॅलन्स आहे. 16 धावा फलकावरती आपण लागताना पाहत आहे. आता येणारे बॉल असतील 18, विजयासाठी तब्बल 36 धावांचं समीकरण. 18-36चं समीकरण मैदानामध्ये आपण येताना पाहत आहे. बंटी जोशीनं मात्र कमालीचं कमबॅक करून दिला. आता सेकंड ओव्हर सेकंड स्पेलसाठी आता आलाय. खरं आपण पाहता तिसऱ्या षटकामध्ये संदेश मुंडे हा गोलंदाज. वेताळदेव चांबारली संघाचा अष्टपैलू खेळाडू, त्याला देखील आपण पाहिलं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्यांनी भूमिका योग्यरित्या पार पाडली. असा हा खेळाडू आपण पाहताय गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. बंटी जोशी देखील एका बाजूने आयकॉन आहेत, तर दुसऱ्या संघामध्ये आपण पाहिले नाणेगाव संघामध्ये स्वतः सूर्या मोस्कर मोहो, त्याच्याबरोबर ओमकार पाटील चांबारलीचा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहे. आणि पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला खरं तर आपण पाहता आणखीन 2 स्टार आयकॉन पाहायला मिळतील, ज्यामध्ये चैतन्य पाटील टाकीगाव, रोहन पवार सारसई आपटा गावचा खेळाडू तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. चांगले आयकॉन खेळाडू प्रत्येक संघामध्ये आपण सहभागी होताना पाहिले. चला स्पीडअप करायचं प्लीज. सूचना राहिली फिल्डिंग टीमला. 18 चेंडू आणि 36 मॅच ऑन आहे. 12.00 हा रिक्वायर्ड रन रेट मैदानामध्ये आलाय. सूर्या मस्कर हा खेळाडू स्ट्राईक एंडला सज्ज होताना. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचा होता बॉल आणि इथे बघा पंचाचा निर्णय अंतिम असेल, जो काय असेल लक्ष असू द्या प्लीज. जेपी पॅनल, जय पवार पॅनल तुम्ही पाहता मैदानामध्ये. जेपी पॅनलचे 3 ऑफिशियल पंच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत आहे धाव फलकावरती 16 धावा चेस करत. अगदी बॉलचा पाठलाग जरूर झाला, परंतु इथे आपण पाहिलाय पंचाने हा बॉल डॉट घोषित केला, निर्धाव. त्यामुळे प्रेशर थोडंसं राहील आता फलंदाजावरती, प्रेशर राहील नाणेगाव संघावरती. बघा शफल क्रॉसची लाईन आहे, पंच जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील. लाईनच्या आतमधून जर बॉल ट्रॅव्हल झाला असेल तर डेफिनेटली निर्धाव बॉल राहील. आणि दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहे, पण सध्या रिव्ह्यू तुम्हाला वापरता येणार नाहीये. एक इनिंग 16 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहता आणि अजूनही 36 धावांचं समीकरण मैदानामध्ये आहे. सूर्याचा फटका यावेळेला आपण पाहता इनसाइड आउट, डीप कव्हरला बॉल मागे चाललाय. फक्त सिंगल रन या चेंडूवरती असेल. बॅटिंग करताना सूर्या मस्करच्या बॅटमधून मॅच ऑन आहे. संदेश मुंडेने पॉवर प्लेमध्ये जरूर धावा जास्त खर्च केल्या, पण इथे बंटी जोशी या षटकानंतर पुन्हा एकदा तोही कमबॅक करतो या मॅचमध्ये. आणि आता आपण पाहिलं 35 धावांची गरज आहे नाणेगाव टीमला येणाऱ्या काही बॉलमध्ये. सामना आता आपण जर पाहिलं हळूहळू आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी देखील जड होत चाललाय. जर या कंडिशनला एखादा विकेट मिळाला तर मात्र आपण पाहता फिल्डिंग करणारा संघ नक्कीच कोंडाई 11 सापोली पिंपळगाव संघ या सामन्यामध्ये तुम्हाला शिरकाव करताना पाहायला मिळेल. अंतिम बॉल असतील 15, विजयासाठी 35चं समीकरण. 15 चेंडू आणि 35 धावा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपण पाहता ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, कही पे निगाहे कही पे निशाणा. प्रवीण नलावडेला मात्र बॉल बीट करून चालला मागे. नॅचरल अँगल जो कदा लेफ्टी बॉलर्सला आहे त्याचा योग्य वापर या षटकामध्ये आता संदेश मुंडेने केलाय. कमबॅक बघा किती चांगला आहे. भूतकाळ विसरला त्याने, पहिल्या षटकामध्ये जे घडलंय तो विसरला आणि पुन्हा एकदा पुनरागमन त्याने केलंय आणि तेही दणक्यात केलंय. या ओव्हरमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहता आणखीन एक डॉट, टाळ्यांचा गजर होतो आता या ठिकाणी कोंडाई 11 सापोळी पिंपळगाव टीमच्या खेम्यामधून, प्रेक्षकांच्या खेम्यामधून. संदेश मुंडे या खेळाडूसाठी एक डॉट बॉल आता नक्कीच नाणेगाव संघाला त्या ठिकाणी पराभवाकडे घेऊन जाईल. कारण आता सामना आपण जर पाहिला तर अंतिम बॉल असतील 13-35, 13 बॉल 35 म्हणजे एकच धाव या पहिल्या 5 चेंडूमध्ये खर्च केली आहे संदेश मुंडे या गोलंदाजाने. शेवटचा निर्णायक बॉल या ओव्हरमधला. यावेळेला जागा बनवली, फक्त सिंगल. हे षटक आवडलं असेल तर संदेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एकच धाव त्याने खर्च केली. आता 12 बॉल 35, सूर्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे. आता 12 बॉल 35 धावांचं समीकरण. 5 बॉल डॉट टाकले आणि एकच रन खर्च करताना आपण पाहिला त्या ठिकाणी संदेश मुंडेला. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 13 धावा जरूर दिल्या, सेकंड ओव्हरमध्ये 3 धावा खर्च केल्या बंटीने आणि या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव. परंतु सूर्या मस्कर असा खेळाडू आहे, तो कधीही गेम चेंज करू शकतोय. गेम चेंजर म्हणून त्याला संबोधलं जातं. आता या मॅचमध्ये 12 मध्ये 35 त्याला मारायच्यात आणि आयकॉन खेळाडू सूर्या जोपर्यंत विकेटमध्ये उभा आहे
तोपर्यंत या मॅच मध्ये नाणेगाव संघ तुम्हाला सुरक्षित पाहायला मिळेल. बघा सामन्यानंतर आपण लगेच पुन्हा एकदा क्रीज जी अदृश्य झाली आहे त्यासाठी आपण लाईन मारण्यासाठी आपण खरं तर त्या ठिकाणी जाऊया. पिच क्युरेटरला विनंती राहील मॅच संपल्यानंतर. 12:35 सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करायचा सूर्या मस्करला आणि एका बाजूने प्रवीण नलावडे या फलंदाजाला जे खरं तर मोमेंटम आता मिळालंय कोंडाई 11 सापोळी पिंपळगाव टीमला त्याच्यामध्ये सातत्य टिकवायचं आहे या गोलंदाजाला. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय अक्षय पाटील या ओव्हरमध्ये निर्णायक षटक कारण समोर सिक्सर किंग सूर्या मस्कर स्ट्राईक एंडला आलाय. 12:35 आता करता चर्चा राहील सूर्याच्या इनिंगची. सूर्या कशा पद्धतीने इथे गोलंदाजाला फेस करेल आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करेल का हा खेळाडू हे पाहावं लागेल. बघा थोडी घाई करायची प्लीज. सापोली पिंपळगाव टीमला विनंती राहील आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. 12:35 म्हणजे पर ओव्हर 17.50 हा रिक्वायर्ड रन रेट आलाय या मॅच मध्ये नाणेगाव टीम समोर. हा सामना जिंकायचा असेल तर 35 धावा चेस करावे लागते तर एका बाजूने 35 धावा डिपेंड करायच्यात फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 12:35 लहू पाटील यांचे सुपुत्र अक्षय पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कमध्ये आलेले आहेत. 12:35 चला सामना लगेच सुरू करूया आपण. समोर फलंदाज आहेत सूर्या मस्कर. पहिला बॉल या ओव्हर मधला 12:35 शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला पूल करायचं मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल घाई झाली आहे. रन कंप्लीट होईल का तर झाली आहे. बघा स्ट्राईक रोटेशन फार महत्वाचं आहे आणि इथे स्ट्राईक मिळाली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता त्या ठिकाणी सूर्याला. आता 11:33 11 चेंडूमध्ये आता 33 धावांचं समीकरण आहे. जबरदस्त मॅच तुम्ही पाहता या ठिकाणी. सूर्या मस्कर संघर्ष करतो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो पण सूर्याला अजून सूर गवसलेला नाही या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून अजून धमाका झालेला नाहीये. त्याच्या बॅटमधून मोठा फटका आलेला नाहीये. जर वेळ निघून गेली तर मात्र तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. आक्रमण आणि आक्रमणच तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. काउंटर अटॅक सूर्या करेल का आणि यावेळेला कमबॅक अक्षय पाटीलचं. क्या बात आहे. पिंपळगाव संघाचा खेळाडू सापोली पिंपळगाव संघाचा खेळाडू आता अक्षय कमबॅक करतोय. आता अंतिम 10 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 33 धावा म्हणजे किमान 5 षटकार इथे मारावे लागतील. अंतिम 10 चेंडू आणि 33 एका षटकामध्ये 33 होताना पाहिले आता 12 मध्ये 35 होतील का हा एक मोठा प्रश्न पडला या क्रीडांगणावरती. ड्यू फॅक्टर यावेळेला फुलटॉस प्रॉपर कनेक्शन नाहीये फक्त सिंगल. सूर्याच्या वाटेला प्रचंड संघर्ष आलाय. या बॉलवरती मोठा फटका यायला होता अशा ठिकाणी मात्र सिंगल रन मिळाली. आता आपण सामना पाहिला तर 9 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 32 धावा. आता जे काय करायचं ते आता खरं तर आपण पाहिला लोकल बॉय त्या ठिकाणी नक्कीच मैदानामध्ये प्रवीण नलावडे देखील करावं लागेल. 3 षटकार मारले तर शैलेश पाटील यांच्याकडून 2000 सलग 3 षटकार मारले तर शैलेश पाटील हमरापूर यांच्याकडून 2000 पारितोषिक आलंय प्रवीणला. 9 बॉल आणि 32 आणि गणेश दादा दलबी यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आलंय. यस प्रवीण इंदुलकर यांच्याकडून देखील सलग 3 षटकाराला प्रवीण नलावडेला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 9 बॉल आणि 32 धावा. यावेळेला क्या बात आहे. अतिशय आगळावेगळा फटका वाडी स्ट्रॉंगॉनला बॉल चाललाय त्या ठिकाणी सीमारेषा पार. लोकल बॉय प्रवीण नलावडेचा हा क्लासिकल स्ट्रोक षटकार. किरण पाटील यांच्याकडून जर का पुढच्या बॉलवरती षटकार मारला तर 1000चं पारितोषिक केलं. आणि काय फटका केला ब्रिजच्या साह्याने. अगदी चांगलं टायमिंग त्या ठिकाणी बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि हाफ हेलिकॉप्टर हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. शफल झाले होते. 6 धावा आल्या प्रवीणच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 26 धावा. भाई खैरे यांच्याकडून देखील सलग 3 षटकाला 2000. प्रवीणसाठी आणखीन पारितोषिक आलंय. या षटकारासाठी 500 रुपये आलेत. यस नितीन पवार यांच्याकडून प्रवीणसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. भरघोस वर्षा होतं पारितोषिकांचा खेळाडूंवरती आणि जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. 8 बॉल 26चं कॅल्क्युलेशन
वन्स अगेन बिगिट करायचं बॉल हलकीशी कडा घेऊन मागे चाललाय. सूर्या आलाय स्ट्राईक एंडला. सेकंड रन होईल का तर नाही आहे. सूर्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता दबाव थोडासा फलंदाजांवरती. 7 बॉल आणि विजयासाठी तब्बल 25 धावा. 7 चेंडू आणि 25. सलामीवीर आयकॉन खेळाडूला शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. कोंडाई 11 सापोळी पिंपळगावच्या गोलंदाजाने. दबाव पूर्णपणे आता सूर्या मस्कर वरती. बघा आणखीन एक प्रवीण षटकार मारला तर नितीन पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा षटकार मारला तर 7 बॉल आणि 25 धावा. यावेळेला सूर्या मस्कर स्टँड अँड डिलिव्हर्ड. टिपिकल सूर्या मस्करचा हा फटका लॉंग ऑफच्या बाहेर चाललाय. मॅच ऑन आहे. कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल 19. सहा बॉल आता 19 समीकरण मैदानाकडे आले आणि काय सूर्याने फटका मारलाय अफलातून. चला टीम मीटिंग कमी करा. सामना सुरू करायचा आपल्याला. हिरामन गडखल डीके चषकाचे आमचे आयोजक आहेत. यस त्यांचं इथे आगमन. आणि बघा नितीन पवार यांच्याकडून जर का पुढचा षटकार मारला प्रवीणने तर 500 रुपये. 500 रुपये पारितोषिक आलाय प्रवीण नलावडेसाठी. 6 बॉल 19. मॅच ऑन आहे. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. श्री साई कामार्ली विपक्ष गावदेवी आंबेघर अशी लढत असेल. आणि 6वा सामना असेल दादू 11 मालदेव विपक्ष रिया अनय 11 तिलोरे. या संघाचे पुरस्कर्ता आहेत जयवंत एरणकर बाबू सावंत यांचा हा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 6 बॉल 19 धावा. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल पण तो हिम्मत कधी हरू नका. कारण असं म्हणतात ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. आणि या मॅचमध्ये हिम्मत आता घरच्या मैदानावरती प्रवीण नलावडेला दाखवावी लागेल. लोकल बॉय या मैदानाच्या आतमध्ये आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध करेल का या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आला कोंडाई 11 सापोली पिंपळगाव संघाचा खेळाडू ओमकार हिलम. 6 बॉल 19 चं समीकरण मैदानाकडे आपण येताना पाहत आहे. पहिले 3 चेंडू ठरवतील कोणत्या संघाचं पारडं जड राहील. मैत्री चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. बघा सभोवताली पूर्ण मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला प्रेक्षकांचा जनसमुदाय अथांग महासागर पाहायला मिळेल. हेटवण्याच्या अगदी कुशीमध्ये हेटवणे डॅमच्या अगदी बाजूला हे क्रीडांगण आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे क्रीडांगण आहे. सध्या आपण पाहता पेन पूर्व विभागामध्ये या स्पर्धेचं दमदार आयोजन. 6-19 यावेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक हवी आहे सूर्या मस्करला. स्ट्राईक हवी आहे सूर्या मस्करला. आता नेमकं काय घडलंय पंच निर्णय देतील तो अंतिम राहील. स्ट्राईकसाठी सूर्या धावून गेलाय कारण इथे आपण पाहिला एक बॉल फार महत्त्वाचा राहील या मॅचमध्ये. टीम मीटिंग चालणार नाहीये. सूचना आली कमिटीकडून. 22ची रन मात्र सिंगल मिळाली या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या नाणेगाव संघाला सम्राट नाणेगाव संघ. आणि त्याहीपेक्षा सूर्या मस्करला स्ट्राईक मिळाली. 5 बॉल आता 18. सूर्या स्ट्राईकसाठी तडफडत होता. तो स्ट्रायकिंग एंडला गेला. रिक्स त्याने घेतली. आता 5 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलमध्ये काय फटका लागला त्याने गुडघा टेकत 20 स्टेपमध्ये आपण पाहिलं डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. आता 5 बॉल 18 हे समीकरण सूर्याला पार करता येईल का. रायगड प्रीमियर लीगमध्ये एकही गोलंदाजाला त्याने सोडलेलं नाहीये. आयकॉन आशिष मेहरोला त्याने काय फटके मारले होते. संदेश मुंडेच्या अगेन्स्ट त्याने चांगली फलंदाजी केली होती. अशा अनेक गोलंदाज रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या अगेन्स्ट त्याने दमदार कामगिरी केली आहे. परंतु या मॅचमध्ये आपण पाहता पेन नगरीमध्ये पेन विभागातील पहिली पेन पूर्व विभागातील पहिली नाईट स्पर्धा मैत्री चषकामध्ये एक वेगळी छाप आजच्या रात्रीमध्ये हा खेळाडू सोडेल का. 5 बॉल 18चं समीकरण मैदानामध्ये आलं तर एका बाजूने आपण पाहताय ओमकार हिलमला कमबॅक करायचं. एखादा विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ओव्हर द स्टम्प्स शॉर्ट अप लेन बॉल. सूर्या मस्कर चमकलाय मैदानाच्या आतमध्ये. या रात्रीच्या अंधारामध्ये मात्र तो उजेड टाकतो षटकारांचा. 6 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या सम्राट 11 नाणेगाव टीमला.
आता इथे पिंपळगाव संघाला सुट्टी नाहीये. 4 बॉल 12चं समीकरण. पारस दरेकर आमच्या समोर स्कोरिंग करत असताना सातत्याने डीके चषकामध्ये नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलं. आमच्या समवेत नेहमी आम्ही त्यांना पाहिलं. चांगले व्हिडिओग्राफी देखील त्यांच्या माध्यमातून होताना पाहिली. परंतु इथे आपण पाहता 4 बॉल 12चं कॅल्क्युलेशन. यावेळेला ऑन साईडला गॅपमध्ये फटका जाईल का? संदेश धावून आलाय. पहिली रन पूर्ण केली आहे. सेकंडचा नकार दिलाय त्या ठिकाणी प्रवीणने. आणि तदनंतर आपण पाहताय आता स्ट्राईक रोटेशन कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. लोकल बॉय प्रवीण नलावडेला 1 रन मात्र या बॉलवरती आली. 1 विकेट मात्र मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. मॅच ऑन. आता 3 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धाबा. तीन चेंडू आणि आता 11 धाबा. 3 बॉल 11. शेवटच्या क्षणापर्यंत हा आपण पाहताय मैत्री चषकाचा हा थरार. आजच्या रात्रीमधला हा 4था सामना. लास्ट ओव्हर थ्रिल. शेवटचे 3 बॉलचा आपण आता रोमांचक थरार पाहणार आहात. 3 बॉल 11चं समीकरण. एक पाऊल टाकताना मात्र त्याचा विचार करावा लागेल फलंदाजांना. एक पाऊल पुढे टाकताना गोलंदाजांना विचार करूनच या ठिकाणी बॉल फेकावा लागेल. 3 चेंडू 11. खरं तर गोलंदाज या ठिकाणी ओमकार हिलमला हिरो बनण्याची संधी असेल या मॅचमध्ये. यावेळेला धमाका. ऑन साइडला स्लॉग हिट करत असताना चालला बॉल लॉंग ऑनच्या बाहेर. सीमा पार षटकार. बडे मंच का सरपंच सूर्या मस्कर. एकच फाईट. वातावरण टाईट. आणि इथे आपण पाहिला हा षटकार त्याने मारलाय. आणि आता समीकरण बनलंय 2 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धावा. नुकतीच आपण पाहिला नेरेच्या मैदानात डे क्रिकेटमध्ये एक बाईक त्याने पटकावली. आणि त्याला ज्यांनी घडवलं, ज्याच्या मार्गदर्शनाखाली तो घडला, त्याचे गुरु विनोद पाटील त्याने ते बाईक डेडिकेट केली. असा एक चांगला खेळाडू. खरं तर गुरुला त्याने नक्कीच त्या ठिकाणी गुरुवंदना दिली. बाईक त्यांना भेट दिली. असा एक गुणवान खेळाडू. सध्याच्या घडल्या आपण पाहिल्या कलियुगामध्ये असं फार कमी पाहायला मिळतं. या स्पर्धेचा आनंद घेत असताना 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व आमचे मित्र संदेश पाटील बोरले त्यांचंही स्वागत. संदेश पाटील बोरल्याचे मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बघा आता रिव्ह्यू आपण घेऊ शकताय. 2 बॉल 5 ऑफिशियल पंच आपण रिव्ह्यू घेऊ शकता. टीम्सला देखील विनंती राहील तुम्हाला एक रिव्ह्यू दिला त्या रिव्ह्यूचा तुम्ही वापर करू शकताय. 2 बॉल आणि 5 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आलं. सूर्या मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि आक्रमण देखील करतो. आता इथे कमबॅक करावं लागेल ओमकार हिलमला. या सामन्यामध्ये हिरो बनण्याची नामी संधी या खेळाडू समोर चालून आली आहे. दोन चेंडू आणि आता 5 धाबा. स्वरांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनीश टुपे तेही स्पर्धेचा आनंद घेत असताना यावेळेला परकटचा प्रयत्न. बाउन्सर वापरला. तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहता ओमकार हिलमच्या माध्यमातून आता हा सामना आलाय शेवटच्या बॉलवरती. 1 चेंडू आणि 5 धाबा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या बॉलवरती मोठा फटकाच घ्यावा लागेल सूर्याला विजयासाठी. तर एखादा डॉट बॉल, एखादा निर्णायक चेंडू टाकायचा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता ओमकार हिलम या गोलंदाजाला आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधला सर्वोत्तम बॉल ओमकार हिलमला फेकायचा आहे. कोंडाई 11 सापोली पिंपळगाव संघासाठी. तर एका बाजूने आयकॉन म्हणून ज्या खेळाडूची निवड झाली आहे, खरं तर सम्राट 11 नाणेगाव संघासाठी ती आयकॉनची जबाबदारी आता पार पाडायची आहे. त्या ठिकाणी सूर्या मस्कर या खेळाडूला सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल आणि 5 धाबा. मैत्री ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024-25 हे पर्व ज्यावर आहे तमाम पेन पूर्व विभागाला गर्व. आणि हे क्रीडांगण आपण पाहता नाणेगावचं आहे आणि घरच्या मैदानी नाणेगाव संघ खेळतो. ज्यांच्या वाट्याला आता समीकरण आलंय 1 बॉल आणि 5 धाबा. सूर्या मस्कर चर्चा राहील या खेळाडूची. बघा मैदानामध्ये कोणीही जाऊ नका. सामना संपल्यानंतर 1 चेंडू आणि 5 धाबा. व्हॉट अ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत पैसा वसूल सामना. बघा आता दबाव गोलंदाजावरती, प्रेशर राहील या ठिकाणी बॉलर्सवरती.
रनवे मध्ये थोडासा बिघाड, माघारी फिरलाय, परंतु कधी कधी हा निर्णय योग्य असतो, कारण एखादा खराब चेंडू टाकण्यापेक्षा माघार घेतलेली बरी, आणि ही माघार घेतली त्या ठिकाणी ओमकार हिलमने, कारण समोर आहे तगडा फलंदाज, यंदाच्या हंगामातील रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज सूर्या मस्कर स्ट्रायकिंग एंडला. एक बॉल 5, डोक्याला चूर्ण करणारा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना, शेवटच्या क्षणापर्यंत हा आपण पाहता नाट्यमय सामना. 1 चेंडू आणि 5 धावा. यावेळेला सूर्या मस्करचं आक्रमण, सूर्यासारखा तळपलाय, दाहक झाला सूर्या मस्कर या मैदानावरती. पेन पूर्व विभागामध्ये चर्चा एकच आणि एकच, ती म्हणजे सूर्या मस्कर या नावाची. व्हॉट अ शॉट. आमचाच असणार हेच जणू या ठिकाणी सूर्य मस्कर सांगतोय. पंढरी मावसरे यांच्याकडून सूर्या मस्करला 1000 आणि सम्राट मंडळाकडून 500 असे 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एकदा जोरदार टाळ्या द्या सूर्या मस्कर साठी. चला मॅच चालू करतो आम्ही. प्लीज मैदान सोडा, प्लीज प्रेक्षकांना विनंती राहील. सम्राट मंडळाकडून 1000 आणि आमचे दादा पंढरी शेठ यांच्याकडून 1000 असे 2000चं पारितोषिक आलंय सूर्या मस्कर या खेळाडूला, आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे मामांकडून पहिल्या षटकारासाठी कुमार नलावडेसाठी. चला सामनावीर नो डाऊट, त्याने षटकार मारून सामना फिनिश केला. तो रायगड जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सूर्या मस्कर, प्लेयर ऑफ द मॅच.